14 जूनला मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेचा स्टार प्रवाह वाहिनीवर शेवट करण्यात आला। मात्र मालिका वाहिनीवर संपली असली तरीही ही गोष्ट संपणार नाहीये। प्रेक्षकांना या मालिकेची गोष्ट एका नव्या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल असं डॉक्टर अमोल कोले यांनी आधीच जाहीर केलं होतं। त्यानुसार आता सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका 20 जून पासून संध्याकाळी 6:30 वाजता प्रेक्षकांना मराठी वारसा या YouTube चॅनलवर पाहायला मिळणार आहे। मात्र यामध्ये एक मोठा बदल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे। हा बदल म्हणजे लोकप्रिय अभिनेत्री मधुराणी प्रभुळकर या मालिकेत सावित्रीबाईंची भूमिका साकारत होती। मात्र वाहिनीवरून मालिका संपल्यावर तिनेही या भूमिकेचा निरोप घेतला आहे। आता मधुराणीच्या ऐवजी लोकप्रिय अभिनेत्री शमा देशपांडे ही सावित्रीबाईंची भूमिका साकारणार आहे। दरम्यान अभिनेत्री मधुराणी प्रभुळकरने ही मालिका का सोडली या संदर्भात सोशल मीडियावर सुद्धा बऱ्याच चर्चा पाहायला मिळाल्या। अखेर आता डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मधुराणी प्रभुळकरने ही मालिका का सोडली याबाबत खुलासा केला आहे। डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले, आपण आता ही मालिका YouTube चॅनलवर प्रसारित करणार आहोत। हा निर्णय घेतल्यावर आम्ही सगळ्यांनी कलाकारांशी मोकळेपणाने संवाद साधला। प्रत्येकाच्या वेगळ्या अडचणी असू शकतात। मला प्रोमो पाहिल्यावर मधुराणीने मेसेज केला होता। तिला हा प्रोमो प्रचंड आवडला आणि तिने शमाला शुभेच्छा सुद्धा दिलेल्या। त्यामुळे हे प्रत्येकाचं स्वातंत्र्य होतं की तुम्ही या प्रोजेक्टचा भाग होऊ इच्छिता की नाही। खरं तर मधुराणी एका वाहिनीचा फेमस चेहरा आहेत, त्यामुळे हा निर्णय घेत असताना तिच्या समोर इतर बऱ्याच गोष्टी होत्या। म्हणूनच तिने आम्हाला सांगितलं की या मालिकेसाठी माझ्या शुभेच्छा आहेत। त्यानंतर मग आम्ही सावित्रीबाईंच्या भूमिकेसाठी नव्या अभिनेत्रीचा शोध सुरू केला असे डॉक्टर अमोल कोले म्हणाले। तर मधुराणी प्रभुळकरने ही मालिका सोडली याबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।